काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रशांत परोडे, खासदार नामदेव किरसान यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर अजय लांजेवार यांच्यासह पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी यावेळेस पक्षप्रवेश केला। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे। तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर काँग्रेस प्रवेश झाल्याचे कुठेतरी प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे। त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कम सुरू राहील असल्याचे यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले असून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे काँग्रेसमध्ये येणार असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये च्यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंत अजून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि प्रफुल्ल पटेल गृह जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली असल्याचे पाहावयास मिळते आणि आता येणाऱ्या दिवसात मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर इन्कम सुरू असल्याचे पाहावयास दिसून आले। बघा, राष्ट्रवादी आणि भाजपमधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे। सगळ्यांना वाटतं की काँग्रेसच आता सत्तेत आली पाहिजे आणि एक उत्साहाचं वातावरण आपण इथं पाहिलंच आहे। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तनाची लाट आहे त्या लाटेमध्ये लोकांचा विश्वास हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळतो। आज 7/7/2024 7/7/2024 एकंदरीत या महिन्याचा तारखेचा विचार करून 2024ची मिशन 2024 आहे आणि त्या 24 मिशन पूर्ण करण्यासाठी सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली 5 ते 7 हजार कार्यकर्त्यांनी आज प्रवेश घेतलेला आहे। प्रथम आज आम्ही जे नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेलेलो आहोत। एक मनामध्ये सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला व्हायला पाहिजे आणि तसं सक्षम नेतृत्व फक्त नाना पटोले हे देऊ शकतात आणि म्हणून बहुजनाचा नेता एक मुख्यमंत्री म्हणून या राज्याला लाभावं आणि म्हणून या विधानसभेतील सर्व आम्ही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि अनेक विविध पक्षाच्या पदाधिकारीसुद्धा नानाभाऊ पटोले यांच्या पाठीशी उभे राहून आम्ही आज सगळ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। आज अजून आपल्यासोबत किती लोक येण्याची शक्यता आहे? पुढे अजून अनेक लोक आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही कारण रोवणे सुरू आहेत आता आणि शेतीचे कामं सुरू आहेत आणि म्हणून पुढे 15 ऑगस्टच्या दरम्यान एक भव्य कार्यकर्ता मेळावासुद्धा आयोजित करण्यात येणार आहे। त्यामध्ये खूप सारे लोक येणार आहेत जे आज येऊ शकले नाही आणि तो खूप मोठा मेळावा होणार आहे। ज्या दिवशी तो मेळावा होईल त्या दिवशी नक्कीच तुम्हाला सर्व चित्र स्पष्ट होणार आहे।